पालघर में महायुति उम्मीदवार राजेंद्र गावित की जीत तय। आपको बता दें कि शिवसेना प्रमुख नेता एकनाथ जी शिंदे साहब महाराष्ट्र के मुख्यमंत्री लोटला प्रचंड जनसागर पालघर विधानसभा के उम्मीदवार राजेंद्र गावित की उपस्थिति में पालघर में महागठबंधन की एक सार्वजनिक बैठक आयोजित की गई। इस बैठक में पालघर में महायुति कार्यकर्ता और आम जनता हजारों की रिकॉर्ड तोड़ संख्या में एकत्र हुए और यह स्पष्ट कर दिया कि लोगों का समर्थन महायुति उम्मीदवार राजेंद्र गावित के पीछे होगा। इस समय शिवसेना प्रमुख नेता और महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने महायुति सरकार द्वारा लिए गए अब तक के निर्णयों की जानकारी देते हुए कहा कि घर की महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए मुख्यमंत्री लड़की बहन योजना का निर्णय लिया गया है। विकास कार्य को लेकर उन्होंने कहा कि आने वाले समय में पालघर बहुत बड़े पैमाने पर विकास की राह पर होगा। पालघर से तेजेंद्र सिंह की रिपोर्ट। अनेक योजनांची घोषणा केली आणि त्या योजनांची घोषणा केल्यानंतर या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करता महायुतीच्या सत्तेने अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी शेती असेल, शेतकऱ्यांकरता नमो शेतकरी योजना असेल, 1 रुपये पीक विमा योजनाच्या संदर्भात असेल, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदतीच्या संदर्भातलं असेल, जल शिवार योजना असेल, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री बळीराजा योजना, अशा प्रकारे अनेक योजना या ठिकाणी या पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी राबवल्या गेलेल्या आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने नगर विकास विभागाच्या माध्यमातून असेल, गृहनिर्माण योजनेअंतर्गत असेल किंवा त्या ठिकाणी नगर विकासच्या विभागाच्या माध्यमातून क्लस्टर योजना असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी आवास योजना असेल, मानधन व वेतनवाढ इत्यादी संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी राज्य सरकारने खूप चांगल्या प्रकारे निर्णय घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी पायाभूत सुविधेच्या बाबतीमध्ये समृद्धी महामार्ग असेल, मुंबई बडोदा हायवे असेल किंवा या ठिकाणी आपला त्र्यंबकेश्वर पासून तर जवाहर मार्गे विक्रमगड आणि विक्रमगड मागे पालघर पर्यंत या ठिकाणी जो चौपदरी रस्ता जो आहे, हा चौपदरी रस्ता या ठिकाणी या सरकारच्या या ठिकाणी तो विचाराधीन आहे। त्र्यंबकेश्वर पासून जवाहर आणि विक्रमगड आणि पालघर या ठिकाणी हा चौपदरी रस्ता झाल्यानंतर इथल्या लोकांना नाशिक आणि शिर्डीला जायला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी पालघरमध्ये या आपला मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी एअरपोर्टच्या संदर्भामध्ये एअरपोर्ट व्हावं म्हणून आपण त्या ठिकाणी मागणी केली होती आणि लवकरच पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एअरपोर्ट म्हणजे होईल। सगळ्यात महत्त्वाचं या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला जवाहर मोखाडा विक्रमगड आणि तलासरीच्या काही भागांमध्ये त्या ठिकाणी कुपोषणाचं प्रमाण जो आहे हे हळूहळू जरी कमी होत असलं तरी सुद्धा कुपोषणाचं प्रमाण आपल्याला समूळ नष्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीमध्ये मी त्या ठिकाणी खासदार असताना 2019 मध्ये मी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मी लक्ष दिलं आणि मला सांगताना अभिमान वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचप्रमाणे केंद्रीय आरोग्य मंत्री या आरोग्य मंत्र्यांनी या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेऊन पालघर येथे आपल्याला नंडोरा माहिती आहे ना, नंडोरा माहिती आहे की नाही आपल्याला, नंडोराला या ठिकाणी एक मोठा समजा एखादा आघात झाला, मोठा ॲक्सिडेंट जर झाला तर एखाद्याला अटॅक आला किंवा त्या ठिकाणी एखादा मोटरसायकलवरून खाली पडला तर गुजरात आणि मुंबई शिवाय दुसरा पर्याय नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थाने मित्रांनो या ठिकाणी एक त्या पालघर या ठिकाणी 285 कोटी रुपये खर्च करून नंडोरा येथे 200 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण या ठिकाणी करतो आहोत।
आणि खऱ्या अर्थाने हे 200 बेडचं हॉस्पिटल झाल्यानंतर त्या ठिकाणी रुग्णाला लागणाऱ्या ज्या आधुनिक सोयी आहेत त्या आधुनिक सोयी म्हणजे त्या ठिकाणी एमआरआय म्हणजे आपण साध्या भाषेमध्ये त्याच्या एमआरआयच्या स्कॅनिंगसाठी एमआरआयची मशीन असेल, सिटी स्कॅनची मशीन त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे, डायलिसिस त्या ठिकाणी त्या डायलिसिसच्या मशीनच्या त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे सोनोग्राफी जी आहे ह्या सोनोग्राफीच्या मशीन त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आज त्या ठिकाणी आपण हॉस्पिटल काढून तेवढं थांबलेलो नाही. आपण त्याबरोबर या जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज याप्रमाणे पालघर जिल्ह्याची सुद्धा त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांचा मी धन्यवाद देईन. त्यांनी पालघर जिल्हा या ठिकाणी मेडिकल कॉलेजला सुद्धा मान्यता दिलेली आहे. दुसरं मेडिकल कॉलेजला त्या ठिकाणी संलग्न असलेले ANM, GNM त्याचप्रमाणे BSc नर्सिंग कॉलेज या तिन्ही कोर्सेसला कारण पालघर जिल्ह्यामध्ये आज गरज आहे. कारण केरळामध्ये सगळ्यात जास्त नर्सेसची संख्या जास्त आहे आणि केरळामध्ये नर्सेसची संख्या जास्त असल्यामुळे आज संपूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त नर्सेस ज्या असतील त्या केरळामधनं परदेशामध्ये नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्र असेल संपूर्ण भारतामध्ये त्यांची संख्या जास्त आहे. आणि म्हणून या आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नर्सिंगच्या कोर्सेससाठी उपलब्ध व्हावं आणि म्हणून त्या ठिकाणी नर्सिंग कॉलेज असेल, ANM असेल, GNM असेल, BSc नर्सिंग कॉलेज आपण त्या ठिकाणी काढलेला. आणि अशाच पद्धतीने जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड त्याचप्रमाणे तलासरी या भागामध्ये त्या ठिकाणी कुपोषणचे जे प्रमाण आहे हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी होत असल्यामुळे त्या तिथल्या बांधवांना सुद्धा एक आरोग्याच्या दृष्टीने त्यांना त्या ठिकाणी सुविधा मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मित्रांनो मला सांगताना अभिमान वाटतो की जव्हार येथे सुद्धा मागील 4 वर्षापासून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि त्या ठिकाणी सुद्धा 200 बेडचे हॉस्पिटल त्याला मान्यता मिळालेली आहे. त्याला 95 कोटी रुपये 2 वर्षापूर्वी निधी उपलब्ध होता परंतु जागे अभावी ते प्रलंबित होतं. त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आता 13 एकर जागा या ठिकाणी राज्याचे बांधकाम मंत्री कारण ती PWDची जागा होती राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांना मी मनापासून धन्यवाद देईन की ती PWDची जागा होती 13 एकर जागा त्यांनी त्या ठिकाणी आपल्या सरकारकडे वर्ग केलेली आहे म्हणजे आपला आरोग्य विभागाकडे वर्ग केलेली आहे. जनरली ज्या विभागाची जमीन असते त्या विभागाचे मंत्री सहजासहजी जागा देत नाही परंतु त्यांनी या ठिकाणी सार्वजनिक प्रश्न असल्यामुळे 13 एकर जागा त्यांनी या आरोग्य विभागाकडे वर्ग केले आहे आणि त्यांच्या सुद्धा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून रवींद्र चव्हाण साहेबांचे सुद्धा त्यांना धन्यवाद दिला पाहिजे. आणि मित्रांनो या ठिकाणी विरोधकांकडनं त्या ठिकाणी प्रचार केला जातो आहे की गावी साहेब अनेक पक्ष बदलत आहेत परंतु मित्रांनो मी या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो मी कधीही पक्ष बदललेला नाही. या ठिकाणी का मी त्याचे तुम्हाला स्पष्टीकरण देतो. गावी साहेबांनी कधीही पक्ष बदलला नाही. मी 2018 मध्ये ज्यावेळेस स्वर्गीय चिंतामण वनगा त्यांचं निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांनी त्या ठिकाणी खूप आणि इथे भरत राजपूत या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. भरतभाई तुम्ही खूप मला फोर्स केला होता बरोबर ना आणि मला फोर्स केला होता आणि माझी इच्छा नव्हती पण तरी हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें. धन्यवाद.